नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच एक नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला देखील नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपान चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करू. ओके, ते मित्रांनो पनवेल महानगरपालिका यांची मात्र वैद्यकीय विभागांतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी जर पाहिलं तर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला जाहिरात असणार आहे. त्याचबरोबर 15वा वित्त आयोगानुसार सुद्धा तुमची जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जो फॉर्म आहे तो 22/12/2025 व 23/12/2025 याच रोजी तुमची इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे. त्यासाठी इतर जे राहिलेले पोस्ट असतात त्यासाठी बघितलं तर स्टाफ नर्स 3 व इतर जे पोस्ट असतात त्यासाठी 13/12 ते 26/12/2025 या वेळेत तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो राष्ट्रीय अभियान MHM साठी पदभरती असणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारीसाठी मित्रांनो एकूण 8 जागा असणार आहेत. MBBS डिग्री विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहे. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे अर्धवय अधिकारी, 6 जागा असणार आहेत. MBBS डिग्री विथ रजिस्ट्रेशन राहणार आहेत. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 30,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, यासाठी एकूण 1 जागा. MD मायक्रोबायोलॉजिस्ट डिग्री राहणार आहे. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 50,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे LHV, यासाठी एकूण 1 जागा. SC साठी 1 जागा. BSc रजिस्ट्रेशन विथ GM रजिस्ट्रेशन विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 20,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी, एकूण 3 जागा असणार आहेत. 12वी बरोबर D फार्म किंवा B फार्म आणि महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहे. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा. 17,000 रुपये पगार असणार. पुढची पोस्ट आहे प्रवेश तंत्रज्ञ, एकूण 4 जागा असणार आहेत. त्यासाठी 12वी बरोबर DMLT विथ रजिस्ट्रेशन राहणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे मानसोपचार तज्ञ, एकूण 3 जागा. MBBS डिग्री विथ MD राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. पर व्हिजिट 2,000 ते 5,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी पुढचं स्त्रीरोग प्रसूती तज्ञ, 1 जागा असणार आहेत. MBBS डिग्री विथ MD राहणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. पर व्हिजिट 20 ते 5,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्यासाठी मित्रांची पुढची पद आहे त्या ठिकाणी 15व्या वित्त आयोगानुसार तुमची जाहिरात असणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 4 जागा. पात्रता असणार MBBS डिग्री विथ रजिस्ट्रेशन. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 60,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची बोर्ड आहे स्टाफ नर्ससाठी 7 जागा असणार आहेत. बेस रजिस्ट्रेशन विथ स्टाफ नर्स रजिस्ट्रेशन राहणार आणि रजिस्ट्रेशन सुद्धा राहणार. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 20,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची गोष्ट आहे स्टाफ नर्स पुरुष, याची एकच जागा. BS विथ रजिस्ट्रेशन राहणार आहे. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आणि 20,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW पुरुषसाठी 6 जागा असणार आहेत. 12वी पासिंग विथ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स विथ पॅरामेडिक रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आणि 18,000 तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट आहे हिंदू हृदय समाज, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, यासाठी मित्रांनो पदभरती असणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 1 जागा. MBBS रजिस्ट्रेशन विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करा. 60,000 तुम्हाला पगार असणार. स्टाफ नर्ससाठी एकूण 2 जागा असणार आहेत. BSc नर्सिंग विथ JNM किंवा काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहेत. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. 20,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट MPW मेल, एकूण 1 जागा. 12वी बरोबर पॅरामेडिकलचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर राहणार. 64 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा. 18,000 तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट मानसोपचार तज्ञ, एकूण 2 जागा. MBBS डिग्री विथ MD राहणार आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन सेपरेट राहणार आहे. उच्चतम डिग्री 12वी. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. पर व्हिजिट 2 ते 5,000 तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे त्वचारोग तज्ञ, यासाठी एकूण 1 जागा. MBBS डिग्री विथ MD स्किन म्हणून राहणार. काउन्सिल रजिस्ट्रेशन राहणार आहे. 69 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचा आहे. पर व्हिजिट 2 ते 5,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती संदर्भात काही नियम व अटी आहेत. या स्वरूपात या ठिकाणी मुलाखतद्वारे थेट गुणांकन पद्धती तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी उमेदवाराचे वय या ठिकाणी उमेदवार फॉर्मवरती या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं
जाणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म सुद्धा भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे. जर तुम्ही ओपनचा असाल तर मित्रांनो तुम्हाला जर परीक्षा शुल्क बघितलं तर 700 रुपये फी आहे आणि कास्ट असेल तर मित्रांनो लक्षात घ्या परीक्षा शुल्क असणार आहे 500 रुपये. या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट हा या ठिकाणी इंटिग्रेटेड फॅमिली वेलफेअर सोसायटी या आधारे तुम्ही या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. त्यासाठी मित्रांनो थेट निवड असणार आहे. जर सब्जेक्ट नॉलेज रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन एबिलिटी वगैरे असेल तर त्याला मार्क्स असणार आहेत 2 किंवा 10 मार्कात तुमच्याकडे जीवनांकन पद्धत असणार आहे. त्याचबरोबर जी मेरिट लिस्ट असते त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर तुमचं पदासाठी क्वालिफिकेशन असल्यास 50 मार्क, पदासाठी इतर अनुभव क्वालिफिकेशन असल्यास 20 गुण आणि अनुभव असल्यास प्रत्येक वर्षासाठी 6 गुणाची अशी तो तुमच्याकडे निवड प्रकारे गुणांकन पद्धत असतात. म्हणजे या ठिकाणी तुमची कोणतीही एक्झाम नसणार आहेत. थेट तुमचं एज्युकेशननुसार तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी पूर्ण अधिकाऱ्यासाठी 22/12/2025 रोजी तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहेत आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आणि विशेष तज्ञासाठी 23 रोजी तुमच्याकडे मूळ कागदपत्रासह तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. पनवेल महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी तुमच्या ह्या ठिकाणी तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी मित्र तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहेत हे सुद्धा पाहणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जो फॉर्म दिला आहे या ठिकाणी फॉर्म हा मराठीमधून भरायचा आहे. तुम्ही कार्यक्रमाचे नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, उद्या साईडला फोटो चिटकवायचा आहे, उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, वडिलांचे संपूर्ण नाव, कायमस्वरूपीचा पत्ता लिहायचा आहे, भ्रमणध्वनी 2 मोबाईल नंबर लिहा, जन्मतारखेच लिहायचं आहे. तुम्ही कोण फॉर्ममध्ये किती वय पूर्ण झाले ते लिहायचं आहे. तुम्ही मॅरिड अनमॅरिड असाल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर जात धर्म कोणता आहे तो लिहायचा आहे. ईमेल आय डी लिहायचा आहे. तुमची कॅटेगरी कोणती येते असे टिकमार्क करायचे आहे. म्हणजे SC ST OBC VGNT वगैरे काय असेल ते लिहायचं. शैक्षणिक पात्रतामध्ये SC डिप्लोमा डिग्री काय असेल ते, बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण आणि टेकवर सुद्धा लिहायची आहे. पुढचा तो अतिरिक्त अर्हता जसं की PG वगैरे MD वगैरे काय असेल त्याचा तपशील, बोर्डाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, टेकवर लिहायचं आहे. त्याचबरोबर अनुभव असल्यास संस्थेचं नाव लिहायचं आहे. कधीपासून कधीपर्यंत काम केलं तर एकूण वर्ष सेवा सोडल्याचे कारण लिहायचे. त्याचबरोबर अवगत असणाऱ्या भाषा मराठी भाषा S मार्क करायचे, टिक मार्क करायचे. हिंदी येत असेल तर टिक मार्क करा, इंग्लिश येत असेल तर टिक मार्क करायचे आहे. त्याचबरोबर खालील शैक्षणिक प्रती या तुम्हाला जोडायचे म्हणजे तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडणार आहात त्याच्या सिरियल नंबर लिहायचे. त्याचबरोबर ठिकाण दिनांक टाका आणि अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर फौजदारी नसलेलं गुन्हे हमीपत्र आहे त्यामध्ये मिश्रश्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, वय वर्ष लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही किती वर्षापासून तिथं लिहायचा ते लिहायचं आणि जवळचे जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या ठिकाणी स्वाक्षरी आणि या ठिकाणी सही आणि जे काय स्टॅम्प असतो तो या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचबरोबर प्रज्ञापत्र नमुना आहे. मिश्रश्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. स्त्री यांचा मुलगा मुलगी किंवा पती पत्नीचे नाव, वय वर्ष राहणार लिहायचं आहे. त्याचबरोबर करते करतो की असेल तर लिहा. तुम्ही कोणत्या पदाचा अर्ज केला ते लिहायचं आहे. आज रोजी किती अमाऊंट मुलांची संख्या आहे किती आहे ते लिहायचं आहे. असेल तर लिहा, नसेल तर 0 करा. ठिकाण दिनांक टाकून सही करायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही एक्झाम देत येतात तुम्हाला आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.